लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाटांकडून मला ऑफर होती. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा हा दावा आहे. शिवसेनेतून लोकसभा लढवा अशी शिरसाटांकडून ऑफर होती असं खैरेंचं म्हणणं आहे. भाजपकडूनही राज्यपाल पदाची ऑफर आलेली होती असं चंद्रकांत खैरेंचं म्हणणं आहे. तर फडणवीस आणि ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं उत्तर सुद्धा चंद्रकांत खैरेंनी दिलं आहे. चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत. खैरे साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत. जसं ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना ओढलं जातंय तसं तुम्हाला काही आहे का ऑफर? तिकडून काही विचारणा होते तुम्हाला? मला अनेक वेळेस आलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकी आधीपासून आलेली आहे. अनेक मोठे मोठे नेते सगळे मला बोलले. तुम्हाला ऑफर भाजपमधून होती का शिंदे गटातून होती? शिंदे गटाकडनं लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांना उमेदवार मिळत नव्हता म्हणून संजय शिरसाटनी 2-3 लोकांना सांगितलं, अरे आमच्याकडं घेऊन या त्यांना, आम्ही पूर्ण खर्च करू, हे करू. म्हटलं नाही, मी हे पाप मी कधी करणार नाही. यांनी तर खूप वेळेस आलेलं आहे. भाजपवाले तर माझ्याकडे किती वेळेस येऊन गेले.